हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। आज आपण संध्याकाळी खायला अतिशय खमंग चटपटीत असं रगडा पॅटीस कसं करायचं ते बघूया। हां, आता ह्या पदार्थासाठी तुम्हाला जरा तयारी करायला वेळ लागेल आणि थोडेसे इन्ग्रेडियंट्स जास्त लागतील, पण ही सगळी सामग्री तुम्ही जमा केलीत आणि हा पदार्थ बनवलात तर जी काय मजा येईल, आहा हा हा। चला, रगडा पॅटीस कसं करायचं ते आता बघूया। आपल्या चाटच्या सिरीजमध्ये आपण आता पाहणार आहोत रगडा पॅटीस कसं करायचं ते। रगडा पॅटीसला आपल्याला खूप सारी सामग्री लागेल, भरपूर इन्ग्रेडियंट्स लागतील, म्हणून मी तुम्हाला 3 टप्प्यात ती सामग्री दाखवणार आहे। सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवते की आपल्याला रगड्यासाठी काय काय लागणार आहे। हा पांढरा वाटाणा पाव किलो मी घेतला आहे, ही आलं लसूण पेस्ट, गरम मसाला घेऊन ठेवला आहे मी 4 टीस्पून, आपण लागेल तसा वापरणार आहोत, ही मिरचीची पेस्ट, लाल तिखट, ही कोथिंबीर आणि पुदिन्याची मिरचीची हिरवी चटणी आणि ही चिंच गूळ आणि खजूरची गोड चटणी। पॅटीस बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत उकडलेले बटाटे। हे मी साधारण 10 ते 12 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत उकडून। ही आलं मिरची पेस्ट आहे, चाट मसाला आणि त्याला बाइंडिंगसाठी ब्रेड क्रम्स। तुमच्याकडे जर घरात ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही पोह्याची पावडरसुद्धा मिक्सरमध्ये करून ती वापरू शकता। आता हा पांढरा वाटाणा मी भांड्यात काढला आहे, स्वच्छ पाण्याने धुवून मी हा रात्रभर भिजत ठेवणार आहे आणि मग उद्या सकाळी कुकरला तो शिजवून घेणार आहे। रगडा पॅटीस बनवून पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला घालण्यासाठी सजावटीसाठी आणि चव अजून त्याची एन्हान्स करण्यासाठी लागणार आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि नायलॉन शेव। सगळं तयार झाल्यानंतर मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार आहे आणि नंतर आपण ते रगडा पॅटीसवर घालून खाणार आहोत। हे पहा, हे मी रात्रभर वाटाणे भिजत ठेवले होते, हे चांगले भिजलेत। आता हे पाणी काढून टाकून मी स्वच्छ पाणी घालून ते कुकरला शिजायला लावते। थोडंसं पाणी घालूया म्हणजे चांगले मऊ शिजतील। हे पहा, आपले पांढरे वाटाणे कुकरमध्ये शिजवून तयार आहेत। हे चांगले व्यवस्थित शिजले पाहिजेत। हे बघा, असं लगेच तो कुस्करला गेला पाहिजे, नाहीतर मग ते खाताना फार टणटणीत लागतात। हे बघा, अगदी छान मऊ शिजले पाहिजेत। तुम्हाला जर 2-3 शिट्ट्या नंतर असं वाटलं की बाबा शिजले नाही आहेत, हरकत नाही, परत कुकरला लावा आणि अजून 2 शिट्ट्या काढा, पण हे छान मऊ झाले पाहिजेत। आता आपण याचा रगडा बनवायला घेऊ। इथे मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे। कांदा, कांदा थोडासा परतून घेऊया, लालसर गुलाबी झाला। थोडा टोमॅटो पण चांगला शिजू द्या, मऊ होऊ द्या। टोमॅटो पण चांगला शिजून मऊ झाला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पाव टीस्पून हळद घालूया आणि हा सगळा रगडा घालूया। तुमच्याकडे जर छोटा कुकर असेल तर तुम्ही तेलामध्ये डायरेक्ट वाटाणा शिजवून घेऊ शकता, थोडासा हळद मीठ घालून, आणि नंतर फोडणीला घालू शकता। आता ह्याच्यात आपण थोडंसं लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ,
अगदी थोडासा गरम मसाला, थोडासा चाट मसाला आणि हे आपण आता चांगलं उकळून घेऊया. याच्यातले थोडेसे वाटाणे मॅश करून घ्या, चमच्यानेच हलके कुस्करून घ्या, म्हणजे त्याला थोडासा घट्टपणा येतो. हे मिश्रण फार घट्ट होतं असं वाटलं तर आपल्याला याच्यात पाणी घालावं लागेल. आपल्याला खाताना थोडंसं त्याच्यामध्ये ग्रेव्हीसारखं पाहिजे. आपण याच्यात थोडं पाणी घालूया. थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं मिरचीचं वाटण पण घालते. ते आपण पॅटीसमध्ये पण घालणार आहोत, पण थोडं रगड्यातही घातलं हे थोडंसं पातळसर दिसू द्या. थंड झाल्यानंतर हे घट्ट होईल. आत्ता तुम्हाला वाटेल की खूप पाणी दिसतंय. आता हे सगळं छान एकजीव झालेलं आहे. आपण बारीक गॅस करून 1-5 मिनटं हे चांगलं शिजवून घेऊया. आपला रगडा तयार होतोय तोपर्यंत आपण पॅटीस करायला घेऊया. आता आपण पॅटीसची तयारी करूया. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले हे उकडलेले बटाटे आपण सोलून घेऊया. आपले सगळे बटाटे सोलून झालेत. आता आपण हे कुस्करून घेऊया. आपले बटाटे सगळे कुस्करून झालेत. आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. ही मी आलं मिरचीची पेस्ट करून घेतलेली, ही अगदी थोडी घालायची आपल्याला. तुम्हाला जर त्याच्यावर पिवळसर रंग आवडत असेल, मुंबईच्या गाडीवर जे रगडा पॅटीस मिळतं त्याला पिवळा रंग असतो, तर किंचित हळद घाला. ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. थोडासा गरम मसाला, थोडासा चाट मसाला आणि थोडेसे ब्रेड क्रम्स घालूया, म्हणजे ते चांगले त्याला बाइंडिंग मिळेल. आता आपण हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया.
चला, आपलं सगळं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. आता आपण ह्याची पॅटीस बनवायला घेऊया. ब्रेड क्रम्सने छान त्याला घट्टपणा आलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला पॅटीस बनवायला काही त्रास होणार नाही. मध्यम आकाराचे गोळे करून घ्या. त्याला हलकासा दाब देऊन तुम्हाला आवडेल तसा थिकनेस ठेवा त्याचा. पण ही जरा जाडसरच असते पॅटीस, त्याच्यामुळे हे पहा, साधारण अशा आकाराचे पॅटीस आपण बनवूया. आपला रगडा तयार आहे. इकडे पॅटीस बनवून तयार आहेत. गॅसवरती मी पॅनमध्ये तेल टाकलं आहे. आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत. आपण एक एक पॅटीस आता ह्याच्यात टाकूया. ब्रेड क्रम्सनी त्याला बघा कसं छान बाइंडिंग आलं आहे, कुठेही ते तुटत नाही आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हे आपण पॅटीस करतो आहे, रगडा पॅटीस खायला, ही आलू टिक्की नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे खूप जास्त कुरकुरीत करायचे नाही आहेत. हे खाताना छान मऊ सॉफ्टच लागले पाहिजेत. त्याच्यामुळे खूप जास्त खरपूस किंवा असं करायचे नाही आहेत आपल्याला. हा पहा कसा छान हलका तांबूस सोनेरी रंग त्याला यायला लागला आहे. बटाटा उकडलेलाच आहे, त्याच्यामुळे आपल्याला तसं हे जास्त शिजवायची गरज नाही आहे. थोडंसं अजून खरपूस होऊ द्या, मग आपण काढून घेऊ. वा वा वा, अतिशय सुरेख झालेले आहेत आपले पॅटीस. मी पुन्हा एकदा सांगते, हे आपल्याला खूप जास्त क्रिस्पी कुरकुरीत करायचे नाही आहेत. ते खाताना सॉफ्टच लागले पाहिजेत. म्हणून आता मी हे काढून देते. चला, आता आपण रगडा पॅटीस सर्व करायला घेऊ. आहा, मस्त. सगळ्यात पहिले याच्यावर बारीक चिरलेला कांदा, आता आपण चटणी घालून टाकू. चटणीशिवाय मजाच नाही. रगड्यात पण थोडी मिक्स होऊ दे, पॅटीसमध्ये पण थोडी जाऊ दे. छान आपली हिरवी चटणी.
आता जाईल याच्यावरती आपली नायलॉन शेव. आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पुरी पण थोडीशी कुस्करून घालू शकता, टोमॅटो पण घालू शकता. ही आपण शेवपुरीसाठी जी पुरी घेतो ती पुरी आहे, ती थोडीशी कुस्करून घाला. ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला. आणि आपली मस्त चविष्ट रगडा पॅटीस आपलं खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.